चांदवडला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची मंजुरी, अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश। चांदवड तालुक्यातील नागरिक, पक्षकार आणि वकिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून महाराष्ट्र शासनाने चांदवड येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे। दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली तालुक्यातील जनतेची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। चांदवड येथे सन 1973 मध्ये कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची स्थापना झाली होती। तेव्हापासून न्यायालयाचे कामकाज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक रंगमहालातून सुरू आहे। पुढे सन 1990च्या सुमारास निफाड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू झाल्यानंतर चांदवड न्यायालयास त्यास जोडण्यात आले। त्यानंतर चांदवड तालुक्यातील अपील आणि जादा मूल्यांकनाचे सर्व खटले निफाड येथे चालवले जात होते। मात्र चांदवड तालुक्यातील 104 गावातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी निफाड येथे जाणे अत्यंत गैरसोयीचे ठरत होते। थेट वाहतुकीचा अभाव, लासलगाव येथील रेल्वे फाटकामुळे होणारा विलंब आणि त्यातून न्यायालयीन कामकाजावर होणारा परिणाम यामुळे स्वतंत्र वरिष्ठ न्यायालयाची मागणी सातत्याने केली जात होती। सन 2024 पासून या मागणीसाठी चांदवड वकील संघाने जोरदार पाठपुरावा सुरू केला। आवश्यक खटल्यांची आकडेवारी, ग्रामपंचायतीचे ठराव आणि इतर कागदपत्रे तयार करून चांदवड न्यायालयामार्फत नाशिक जिल्हा न्यायालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला। नाशिकचे प्रधान जिल्हा न्यायाधीश माननीय जगमलानी यांनी सकारात्मक अहवाल उच्च न्यायालयाकडे पाठविला। त्यानंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲडव्होकेट जयंत जायभावे, नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे तसेच चांदवड वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून उच्च न्यायालयातील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली। यानंतर चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला। विधी व न्याय विभागाचे सचिव माननीय विलास गायकवाड यांचेही यासाठी मोलाचे सहकार्य लाभले। अखेर राज्य मंत्रिमंडळाने चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी दिल्याने तालुक्यातील वकील, पक्षकार आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे लवकरच या न्यायालयाचे कामकाज सुरू होणार असून न्याय मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान होणार आहे। या संदर्भात चांदवड वकील संघाच्या वकिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन हे यश मिळवले आहे। तर या घटनेचा चांदवड न्यायालयासमोर आढावा घेतलाय DJ महाराष्ट्र न्यूज चांदवडचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। संपर्क साधत आहोत। सर, आपण या न्यायालय संदर्भामध्ये जी मान्यता झाली काय सांगा? 4 ऑगस्ट हा दिवस चांदवडच्या तालुक्याला सोनेरी अक्षराने लिहिला जाईल असा हा दिवस आहे। चांदवड येथे 1973 पासून कोर्टाची स्थापना झाली असून 73 पासून आजपर्यंत अनेक वेळा प्रलंबित मागणी होती की चांदवड येथे सिनियर डिव्हिजन हे कोर्ट व्हावं, यासाठी अथक प्रयत्न करीत होतो आम्ही। त्यासाठी आम्हाला श्री आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुलदादा आहे, तसेच आमचे बार काउन्सिलचे सदस्य जायभावे साहेब, नितीन ठाकरे साहेब या सर्वांनी अथक प्रयत्न केले आणि 4 ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्र्यांनी चांदवड येथे सिनियर डिव्हिजन स्थापन व्हावे यासाठी मान्यता देऊन त्याची खर्चास मंजुरी दिलेली आहे आणि मंत्रिमंडळाचा तो निर्णय स्वागतार्ह आहे। आणि चांदवड तालुक्यामधील 105 गावांची जी मागणी होती तर या ठिकाणी सिनियर डिव्हिजन व्हावं आणि निफाडला जाण्यासाठी जी ससे होलपट होत होती ती कमी व्हावी, या दृष्टिकोनातून 4 ऑगस्ट हा चांदवड तालुक्यातील ऐतिहासिक दिवस आहे। आणि आम्ही सर्व वकील वर्ग आणि सर्व आम्ही त्यांचे शासनाचे आभार मानतो। तसेच जायभावे साहेब, जगमलानी साहेब, आमदार राहुल आहे साहेब या सर्वांनी अथक प्रयत्नातून आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल चांदवड बार असोसिएशनतर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो। आणि चांदवडला वरिष्ठ न्यायालय स्थापन व्हावं या अनुषंगाने आमच्या चांदवड वकील संघाने वेळोवेळी पाठपुरावा केला आणि त्या अनुषंगाने आम्ही शासन दरबारी शिष्टमंडळ वेळोवेळी गेलो आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आपलं जे वरिष्ठ न्यायालय निफाड येथे होतं, गेल्या साधारणतः 35 वर्षापासून आपण चांदवड तालुक्यातली जी लोकं होती ते वरिष्ठ न्यायालयाच्या कामकाजानिमित्ताने निफाडला जात येत होती। आणि साधारणतः तर निफाडचा जर आपण विचार केला तर साधारणतः पूर्व आणि पश्चिम भागाचा विचार केल्यानंतर 70 ते 80 किलोमीटर इतकं अंतर होतं आणि त्याचबरोबर 2 ठिकाणी आपल्याला रेल्वे गेट लागत होते। त्यामुळे पक्षकारांचा वेळ, पैसा आणि अपव्यय होत होता।
आणि त्यामुळे आमची ही मागणी रास्त असल्याने या ठिकाणी राज्य सरकारने नुकतीच या वरिष्ठ न्यायालयाला मंजुरी दिली. त्याबद्दल मी त्यांचे चांदोड वकील संघाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर न्यायमूर्ती सारंग कोतवाल साहेब यांनी आम्हाला मदत केली, त्यांचे मी या ठिकाणी चांदोड वकील संघाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी नितीनजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर आमच्या वकील संघाचे अध्यक्ष, त्याचबरोबर जयंतजी जाय भावे साहेब आणि विधी व न्याय विभागाचे सचिव विलासजी गायकवाड साहेब यांनी प्रामुख्याने खूप असे प्रयत्न केले आणि त्या अनुषंगाने वरिष्ठ न्यायालय लवकरच या ठिकाणी सुरू होत आहे. आणि त्याबद्दल आम्ही या ठिकाणी चांदोड वकील संघ या ठिकाणी उत्साही आणि आनंदी झाला असून खऱ्या अर्थानं चांदोड वकील संघाला व तालुक्यातील पक्षकारांना या न्यायालयाच्या माध्यमातून एक न्याय मिळाला आहे असं या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. साधारणतः आम्ही 8 ते 10 वर्षापासून वरिष्ठ न्यायालय या ठिकाणी स्थापन व्हावं म्हणून वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा करत आहोत. त्या अनुषंगानं या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचं देखील सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. निफाडला जाण्यासाठी इथला जर समजा पूर्व भागात आपण एकंदर विचार केला, पूर्व आणि पश्चिम भागाचा जर विचार केला तर साधारणतः 70 ते 80 किलोमीटर हे अंतर बसत होतं. आणि मग याचा जर विचार केला तर दरम्यानच्या काळामध्ये गेट लागत होतं. त्याचबरोबर पक्षकारांची जी आर्थिक सस्य ओलपट होत होती, त्यानिमित्ताने खर्च होत होता, वकिलांनाही सगळं ॲडजस्ट करणं अवघड जात होतं. आणि म्हणून एक तालुक्यात हे न्यायालय स्थापन झाल्यामुळं तो जो काही आपला प्रश्न होता तो प्रश्न वरिष्ठ न्यायालयाच्या रूपाने इथं तालुक्यातच या ठिकाणी ती प्रकरणं चालवली जाणार आहे. आणि त्या अनुषंगानं एक ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने याबद्दल घेतला. त्याबद्दल मी राज्य सरकारचे आमच्या चांदोड वकील संघाच्या वतीनं पुन्हा एकदा आभार मानतो. राज्य शासनाने जो निर्णय घेतला त्या संदर्भामध्ये या इथले वकील संघाने त्यांची आभार मानलेले आहे. त्याची महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदोड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या व जाहिराती तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे. कार्यालय पत्ता चांदवड कृषी उत्पन्न समिती गेट नंबर 2, सांगळे कॉम्प्लेक्स, नाशिक हायवे, चांदवड. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60.